या आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आम्ही आज सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं सर्व लघु सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी आई तुळजाभवानीला एक साकडं घालत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजा काळापासून हा मातंग समाज या आईला साकडं घातलेलं आहे, स्वराज्यासाठी साकडं घातलेलं आहे, स्वातंत्र्यासाठी साकडं घातलेलं आहे, देश स्वातंत्र्यासाठी साकडं घातलेलं आहे। परंतु आज एका वेगळ्या मुद्द्यासाठी साकडं घालण्यासाठी या तुळजाभवानीला आम्ही आलेलो आहोत। आई तुळजाभवानीने या सरकारला, या राज्य सरकारला, या केंद्र सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर मातंग समाजाचं हे अवकड वर्गीकरण, उपवर्गीकरण लवकरात लवकर आरक्षण द्यावं। अन्यथा आता हा शांततेने आलेला मातंग समाज येणाऱ्या भविष्य काळामध्ये अति उग्र आणि उग्र स्वरूपामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटून या राज्य सरकार असेल, हा केंद्र सरकार असेल, यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा सकल मातंग समाज आता स्वस्थ बसणार नाहीये। धन्यवाद। समाज में एक छोटा मोटा प्रतिनिधित्व होने की वजह से मैं आज मातंग समाज को जो है इस आरक्षण की वर्गीकरण में पाठिंबा देता हूं। और सबसे बड़ी बात, जिस तरीके से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने समानता की बात कही थी, संविधान में इक्वल रिसोर्सेस ऑफ डिस्ट्रीब्यूशन है, अगर ये सरकार उसको मानती है तो जिस तरीके से आज देश में 3000 जो है कास्ट है और 25,000 जो है सब कास्ट है, उसी तरीके से मातंग समाज को भी जो है वो इकोनॉमिकली, एजुकेशनली और आर्थिक रूप से जो है समानता के तौर पर आरक्षण देना बहुत जरूरी है। और ये एक ऐसा समाज है जो बहुत ही पिछड़ा है, जिसको सुप्रीम कोर्ट ने भी कहा कि जो है अब राज्य सरकार को जागना चाहिए और इन्हें आरक्षण देना चाहिए। शुक्रिया बॉस। समाज जे आहे मागणी करते आरक्षण, मात्र सरकार जे आहे कुठेतरी तुमची दखल घेतली जात नाही, यानंतर भूमिका काय असणार आहे? आमचा हा अंतिम लढा आहे आरक्षण वर्गीकरणाचा आणि याच्यासाठी आम्ही हे क्षेत्र का निवडलं तर 450 वर्षापूर्वी यवनाचा नायनाट झाला पाहिजे, यासाठी भवानी मातेने शिवाजी महाराजाला एक तलवार दिली। आता आम्ही या ठिकाणी एवढ्यासाठी आलो, आम्ही सगळे वंचित आहोत, उपेक्षित आहोत, आरक्षणाचा लाभ मिळाला नाही। भवानी मातेला साकडं घालून असं एक शस्त्र आम्हाला देवी देणार आहे की आमच्यावरचा अन्याय, आरक्षणात रूपी झालेला अन्याय तो नष्ट होऊन आम्हाला समानतेची संधी आम्हाला मिळाली पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या माध्यमातून अपेक्षित होती। उद्देशिकेमध्ये बाबासाहेबांनी सांगितले की समानतेची संधी, सामाजिक न्याय, या भूमिकेच्या पोटी आम्ही एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून या ठिकाणी काही प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आणि इथं आम्ही आईला साकडं घालत आहोत की आम्हाला आमच्यावरचा अन्याय नष्ट झाला पाहिजे आणि वंचितांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठीची आमची लढाई।